7 मेची मध्यरात्र आकाशात अचानक वेगवान आवाजांची गर्जना झाली। भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या हद्दीमध्ये हल्ले केले। 24 क्षेपणास्त्र डागून 6 ठिकाणे उद्ध्वस्त केली आणि पाकिस्तान काहीच करू शकला नाही। पण पाकिस्तान काहीच का करू शकला नाही? आर्यन डोम सारख्या सिस्टीमच्या या युगामध्ये पाकिस्तान भारताच्या मिसाईल हवेतच पाडू शकला असता, पण पाडू शकला नाही। पाकिस्तानचं एअर डिफेन्स फेल झाले का की भारताचं मिशन परफेक्ट होतं? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। भारताने पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागण्याची ही काही पहिली वेळ नाही। मार्च 2022 मध्ये भारताने एक क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये मियाचनू शहराजवळ जाऊन पडले होते। या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नव्हती। भारताने क्षेपणास्त्र चुकून पडल्याचं मान्य केलं होतं। क्षेपणास्त्र तब्बल 3 मिनिटं 44 सेकंद त्यांच्या हद्दीमध्ये राहिल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता। हवेतून जमिनीवर मारा करणाऱ्या शस्त्रास्त्रांपैकी थोडंसं हे कमी धोकादायक मानलं जात होतं। अशी चूक आंतरराष्ट्रीय स्तरावरती गंभीर चूक मानल्या जाते। असो, हा झाला इतिहास, पण आता मूळ मुद्द्यावरती येतो। अनेकांना हा प्रश्न पडलाय की हा हल्ला नेमका कसा झाला? ऑपरेशन सिंदूर कसे पार पडले? भारताच्या म्हणण्यानुसार आपण फक्त दहशतवादी अड्ड्यांवरच हल्ला केला होता, तर याविरुद्ध भारताने मशिदी आणि सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे। भारताने या मोहिमेदरम्यान एकूण 24 क्षेपणास्त्रांचे हल्ले केले, परंतु त्यात वापरलेली शस्त्रास्त्र अजून उघड करण्यात आलेली नाहीत। पाकिस्तानी सैन्याच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने भारताची 5 लढाऊ विमानं आणि 1 ड्रोन हाणून पाडला होता, पण भारताने पाकिस्तानच्या या दाव्यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। पण अनेकांना प्रश्न पडतो की पाकिस्तानकडे कोणकोणती शस्त्रास्त्र आहेत? पाकिस्तानकडे चीनकडून घेतलेली HQ-9 आणि HQ-16 डिफेन्स सिस्टीम आहे। 20 आधुनिक G-10 विमाने आहेत, मानवरहित ड्रोन आहेत, सायबर स्पेस आणि AI आधारित संरक्षण सिस्टीम पाकिस्तानकडे आहे। पण हे सगळं असलं तरीही सगळं उपयोगात का आलं नाही? पाकिस्तानला नेमकी काय अडचण होती? आणि इथेच महत्त्वाचा मुद्दा समोर येतो, तो म्हणजे क्षेपणास्त्रांचा सोर्स समजणे। भारताने डागलेली क्षेपणास्त्र जमिनीवरून आली असती तर कदाचित त्याचं ट्रॅकिंग पाकिस्तानला शक्य झालं असतं, पण ही क्षेपणास्त्र हवेतून जमिनीवर डागली गेली असण्याची शक्यता आहे। त्यामुळे त्यांचा वेग माच 3 किंवा माच 9 असू शकतो आणि त्यांचा कालावधी अवघ्या सेकंदांमध्ये असू शकतो। पाकिस्तानला हा हल्ला समजून घेण्यासाठी खूपच कमी वेळ मिळाल्यामुळे पाकिस्तान हा हल्ला रोखू शकला नाही। पाकिस्तानची सिस्टीम फेल का झाली असं म्हटलं जात होतं। यावर पाकिस्तानचे माजी एअर मार्शल भाटी म्हणतात, अशा हल्ल्यांसाठी कोणतीही परिपूर्ण प्रणाली जगामध्ये विकसित झालेली नाही। एअर डिफेन्स सिस्टीम प्रभावी असल्या तरीही त्या 100% सुरक्षित किंवा सुरक्षा देऊ शकत नाहीत, कारण भारत आणि पाकिस्तानच्या सीमा खूप जवळ आहेत। मिसाईल्स एकाच वेळी अनेक दिशांनी येतात आणि यात रडारला वेळ मिळत नाही। परिणामी हल्ला कुठून झाला याचा अंदाज येत नाही। भारताने 2019 नंतर फ्रान्सकडून 36 राफेल विमाने घेतली, रशियन S-400 डिफेन्स सिस्टीम घेतली, क्रूझवरून आणि हवेतून जमिनीवर मारा करण्याला मिसाईल्स मध्ये सुधारणा केली। ऑपरेशन सिंदूर हा याच रणनीतीचा परिणाम असू शकतो। भारत आता हल्ला करतोय आणि पाकिस्तान हात बांधून बसलाय असे नाही। काहीही असो, परंतु युद्धाच्या या नव्या स्वरूपामध्ये एक गोष्ट आहे, फक्त शस्त्र असून चालत नाही, नियोजनही महत्त्वाचं असतं, जे की पाकिस्तानला जमलं नाही। तुम्हाला काय वाटतं, पाकिस्तानचं एअर डिफेन्स अपयशी ठरलं की भारताचं नियोजन अचूक होतं? कमेंट करून नक्की कळवा। आणि हो, अशाच व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।